पुण्यातील शनिवार पेठेत असणाऱ्या मुठेश्वर या गणेश मंडळांनी यंदा कमळात बसलेल्या सरस्वती देवीचा देखावा साकारलाय। 6 फूट उंचीची असणारी सरस्वती देवीची ही आकर्षक मूर्ती येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे। मंडळाचं हे 88वं वर्ष आहे। दरवर्षी आकर्षक देखावे साकारण्याची या मंडळाची ओळख आहे। मंडळाकडून साकारण्यात आलेल्या सरस्वतीचा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करताना दिसतात। पुण्यात मोठ्या उत्साहात गणेश उत्सवाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। सर्वत्र आपल्याला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गजर जो आहे तो ऐकायला मिळतोय। खरं तर पुण्यातला गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे। पुण्यातल्या गणपती मंडळांनी केलेले देखावे हे पाहण्यासाठी जगभरातून भाविक जे आहेत ते येत असतात। मी आता पुण्यातील शनिवार पेठेतल्या मुठेश्वर या गणेशोत्सव मंडळाजवळ आलेलो आहे आणि या आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय सांगताल, किती वर्ष तुम्हाला तुमच्या मंडळाला झालेले आहेत आणि काय वैशिष्ट्य आहे? मंडळाचं आता 88 वर्ष आहे। वैशिष्ट्य म्हणजे असं की म्हणजे इथं टिळकांनी गणेशोत्सव चालू केला, त्याची प्रेरणा घेऊन इथल्या काही युवकांनी कबड्डी संघ वगैरे असं चालू केलं। त्याचं पहिलं नाव मेंदळे संघ होतं। नंतर मुठा नदी जी आहे पुण्याची त्याच्यामध्ये ईश्वर सापडला, त्याच्यावरनं मुठेतला ईश्वर, त्याच्यावरनं या मंडळाचं नाव पडलंय मुठेश्वर मंडळ। तेव्हापासनं या मंडळाचं म्हणजे आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य असं की शिवाजी रोड लाईनला 80 ते 90च्या दशकात सगळ्यात पहिले जर लाईटचं कोणी इंट्रोडक्शन दिले असेल तर ते आपल्या मंडळाने। तर त्यामुळे आपल्या मंडळाला विद्युत रोषणाईचा मानाचा पहिला गणपती म्हणतात। आपला गणपती पहिला जो निघतो त्याच्यानंतर शिवाजी रोडची लाईन चालू होते। आणि मंडळाचं वैशिष्ट्य असं की मंडळाचे सामाजिक सगळे वर्षभर कार्यक्रम चालू असतात। शिवजयंती होते, दत्त जयंती, असे अनेक उपक्रम चालू असतात। महिलांसाठी म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांसाठी वर्षभर हे उपक्रम चालूच असतात आपले। तर मंडळाच्या या शुभेच्छा देण्याकरता आपण TV9 आणि गोवर्धनकडून त्यांना खास आनंदाची भेट देणार आहोत। गोवर्धन घी जे बनले आहे शुद्ध देशी गाईच्या दुधापासून। खरं तर यावर्षीचा जो गणेश उत्सव आहे तो आपण गोवर्धन घी सोबत साजरा करूयात।